गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, चला तर लेक्चरला सुरुवात करूया। आजचं आपलं 9वं लेक्चर आहे। बघा फर्स्ट क्वेश्चन, रानमुंगा स्फुरदाची प्रति हेक्टरी गरज किती किलोग्रॅम आहे? तर ऑप्शन बघा 20, 30, 40, 50। तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे 50। रानमुंगा स्फुरदाची प्रति हेक्टरी गरज ही 50 किलोग्रॅम आहे। नेक्स्ट बघा, मोशा गवताच्या कांडीचा रंग कसा असतो? तर कसा असतो मोशा गवताच्या कांडींचा रंग? निळसर, पिवळसर, लालसर, हिरवट। तर आपला राईट आन्सर काय येणार? पिवळसर। तर मोशा गवताच्या कांडीचा रंग हा पिवळसर असतो। मोशी गवतापासून वाढलेला चारा प्रति हेक्टरी किती टन मिळतो? तर 3.5, 4.5, 5.5, 6.5। तर किती मिळतो? तर आपला राईट आन्सर काय येणार? 99। ऑप्शन 2 4.5 म्हणजे 4.5 प्रति हेक्टरी टन मिळतो मोशा गवतापासून वाढलेला चारा। नेक्स्ट बघा, गजराज गवताची खालीलपैकी कोणती जात शिफारस करण्यात आली आहे? तर ऑप्शन बघा NB21, NB1, NB31, NB11 तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 NB21। तर चला, लेक्चरवर जे कोण नवीन आले असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। बघा नेक्स्ट क्वेश्चन, केसाळ अळीचा प्रादुर्भाव मुख्यतः कोणत्या गवतावर दिसून येतो? तर कोणत्या गवतावर प्रामुख्याने केसाळ अळीचा प्रादुर्भाव हा दिसून येतो असा क्वेश्चन आहे। बघा ऑप्शन पॅरा गवत, पावना, रोड्स, गिनी गवत। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 पॅरा गवत। पॅरा गवत या गवतावर केसाळ अळीचा प्रादुर्भाव हा मुख्यतः दिसून येतो। नेक्स्ट बघा, पाणथळ जमिनीत येणारे गवत कोणते? तर पॅरा गवत, पावना, रोड्स, गिनी गवत। तर आपला राईट आन्सर काय येणार? पॅरा गवत हे पाणथळ जमिनीत येणारे गवत आहे, लक्षात ठेवा। गजराज गवताची लागवड लावून करतात। तर काय लावून करतात गजराज गवताची लागवड? बी, ठोंब, रोपे यापैकी नाही। तर आपला राईट आन्सर काय येणार? ठोंब। तर गजराज गवताची लागवड ही ठोंब लावून करतात। नेक्स्ट बघा, उत्तम दर्जाची गुलाबाची फुले मिळविण्यास सर्वसाधारण आर्द्रता किती टक्के असावी? तर उत्तम दर्जाची गुलाबाची फुले मिळविण्यासाठी सर्वसाधारण आर्द्रता ही किती टक्के असावी म्हणतात? तर ऑप्शन बघा 40 ते 45, 50 ते 55, 60 ते 65, 70 ते 75। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 60 ते 65 असावी उत्तम दर्जाची गुलाबाची फुले मिळवण्यासाठी आर्द्रता। 60 ते 65 लक्षात ठेवा। गुलाबाची कोणत्या प्रकारातील फुले लहान झुपक्यात येतात? तर हायब्रिड टी, फ्लोरिबंडा, मिनिएचर, क्लाइंबर्स। तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 फ्लोरिबंडा। फ्लोरिबंडा या गुलाबाच्या जातीची फुले ही लहान झुपक्यात येतात, त्याला फ्लोरिबंडा म्हणतात। नेक्स्ट बघा, गुलाबाची कोणती जात सुवासिक आहे? तर अपोलो, आयफेल टॉवर, मारियाक, कॅलास, डस्टी रोज। तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 आयफेल टॉवर ही गुलाबाची जात आहे, लक्षात ठेवा, आणि ती सुवासिक जात आहे आयफेल टॉवर। नेक्स्ट बघा, गुलाबाच्या बियांवर उगवणीसाठी कोणती प्रक्रिया करतात? तर शीत प्रक्रिया, उष्णजल प्रक्रिया, बिया फोडणे, आम्ल प्रक्रिया। तर आपला राईट आन्सर काय येणार? शीत प्रक्रिया करतात गुलाबाच्या बियांवर उगवणीसाठी, लक्षात ठेवा। नेक्स्ट बघा, गुलाबाच्या कलमांची लागवड सर्वसाधारणपणे केव्हा करावी? एप्रिल, मे, जून, सप्टेंबर कोणत्या महिन्यात करावी? तर बघा ऑप्शन 3 जून महिन्यात करावी गुलाबाच्या कलमांची लागवड, म्हणजे पावसाळ्यात। नेक्स्ट बघा, गुलाबाच्या झाडाची हिवाळी छाटणी केव्हा करावी? हिवाळी छाटणी म्हणतात। तर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी। तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑक्टोबर महिन्यात करावी गुलाबाच्या झाडाची हिवाळी छाटणी। नेक्स्ट बघा, गुलाबाच्या फांदीच्या वाढणाऱ्या टोकावर असलेल्या डोळ्यास काय म्हणतात? गुलाबाच्या फांदीच्या वाढणाऱ्या टोकांवर असलेल्या डोळ्यास काय म्हणतात? तर निद्रिस्त डोळा, बाजूचा डोळा,
अग्रस्त डोळा, वांझ डोळा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 अग्रस्त डोळा असे म्हणतात. अग्रस्त डोळा लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, कोणत्या किडीमुळे गुलाबाच्या फांद्यांवर मेंचट फुगीर डाग पडलेला दिसतो? तर पिठा ढेकूण, खवले कीड, मावा, उडद्या भुंगेरे. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 खवले कीड. या किडीमुळे गुलाबाच्या फांद्यांवर मेंचट फुगीर डाग पडलेला दिसतात. नेक्स्ट बघा, फांदीमर या रोगाचा प्रसार कोणत्या किडीमुळे होतो? तर हुमणी, फांदी कुरतडणारी अळी, फांदी पोखरणारी माशी, लाल कोळी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 112चं 3 फांदी पोखरणारी माशी. लक्षात ठेवा, फांदीमर हा रोगास प्रसार फांदी पोखरणारी माशी यामुळे होतो. नेक्स्ट बघा, गुलाबामध्ये फुले वाकणे, बेटनेक. त्यालाच फुले वाकणे याला काय म्हणतात? बेटनेक. लक्षात ठेवा, असं पण येते. फुले वाकणे याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? तर बेटनेक पण येऊ शकते किंवा फुले वाकणे न देता बेटनेक पण देऊ शकते. बेटनेक ही विकृती कोणत्या कारणामुळे होते? तर कोणत्या कारणामुळे होते? फुलकिडींच्या प्रादुर्भावामुळे, तणनाशकांच्या फवारणीमुळे, लाल कोळ्यांच्या प्रादुर्भावामुळे, अन्नद्रव्य कमी पडल्यामुळे. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे अन्नद्रव्य कमी पडल्यामुळे बेटनेक हा रोग ही विकृती येते. नेक्स्ट बघा, परदेशी बाजारपेठेत पाठविण्यासाठी गुलाबाच्या फुलांची काढणी केव्हा करावी? तर केव्हा करावी परदेशी बाजारपेठेत पाठविण्यासाठी गुलाबांच्या फुलांची काढणी? तर एक पाकळी उमलण्याच्या अवस्थेत, बंद कळीच्या अवस्थेत, पूर्ण उमलण्याच्या अवस्थेत, 2 पाकळ्या उमलण्याच्या अवस्थेत. तर आपला राईट आन्सर काय ना? ऑप्शन 2 बंद कळीच्या अवस्थेत करावी परदेशी बाजारपेठेत पाठविण्यासाठी गुलाबाच्या फुलांची काढणी, बंद कळीच्या अवस्थेत. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, गुलाबाची फुले 0 ते 2 अंश सेल्सिअस तापमानाला किती आठवडे साठविता येते? तर 1 ते 2, 3 ते 4, 4 ते 5, 6 ते 7. तर आपला राईट आन्सर काय येणार? तर आपला राईट आन्सर आहे 4 ते 5. 4 ते 5 हे आपलं राईट आन्सर आहे. बघा, गुलाबाची फुले 0 ते 2 अंश सेल्सिअस तापमानाला 4 ते 5 आठवडे साठविता येतात. 0 ते 2 अंश सेल्सिअस आणि किती आठवडे साठविता येतात? 4 ते 5 आठवडे. नेक्स्ट बघा, शेवंतीचे फूल कोणत्या देशामध्ये राष्ट्रीय फूल मानले जाते? तर बघा, कोणत्या देशाचे राष्ट्रीय फूल आहे शेवंती? ऑप्शन बघा, चीन, जपान, तैवान. चीन, जपान, कोरिया. चीन, कोरिया, मलेशिया. जपान, कोरिया, नेदरलँड. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपला राईट आन्सर आहे ऑप्शन 2 चीन, जपान, कोरिया. या तिन्ही देशाचं राष्ट्रीय फूल हे शेवंतीचे फूल आहे. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रात शेवंतीची लागवड प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात होते? तर कोणत्या जिल्ह्यात होते महाराष्ट्रात शेवंतीची लागवड? ऑप्शन बघा, धुळे, जळगाव, नगर, नाशिक. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 3 नगर. नगर या जिल्ह्यात शेवंतीची लागवडी मोठ्या प्रमाणात होते. नेक्स्ट बघा, शेवंतीच्या झाडाला फुले येण्यासाठी रात्रीचा कालावधी किती तासाचा असावा? रात्रीचा कालावधी म्हणतात. शेवंतीच्या झाडाला फुले येण्यासाठी रात्रीचा कालावधी तर 8 ते 10 तास, 5 ते 7 तास, 12 ते 14 तास, 14 ते 16 तास. तर राईट आन्सर काय ना? ऑप्शन 3 12 ते 14 तास ही रात्र असावी, म्हणजे रात्रमान जास्त पाहिजे 14 तास आणि दिवसमानी 10 तासपर्यंत. नेक्स्ट बघा, जास्त पावसाच्या भागात शेवंतीच्या पिकांवर कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव होतो? तर जास्त पावसाच्या भागात. तर ऑप्शन बघा, मर रोग, पानावर किडे, काळे पिवळे ठिपके, भुरी रोग, तांबेरा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर ऑप्शन 2 पानांवर काळे पिवळे ठिपके. जास्त पावसाच्या भागात शेवंतीच्या पिकांवर पिकाच्या पानावर काळे पिवळे ठिपके हा रोगाचा प्रादुर्भाव होतो. नेक्स्ट बघा, शेवंतीच्या शेंडा कलमाला छाटाच्या लागवडीनंतर किती दिवसांनी मुळ्या फुटतात? तर किती दिवसांनी मुळ्या फुटतात? 10 ते 15, 15 ते 20, 5 ते 10, 20 ते 25. तर आपला राईट आन्सर काय ना? ऑप्शन 4 20 ते 25 दिवसांनी शेवंतीच्या शेंडा कलमाला
कलमाच्या छाटांना लागवडीनंतर मुळ्या ह्या फुटतात. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ठिबक सिंचनामुळे पाण्याची किती टक्के बचत होते? तर आपला राईट आन्सर काय येणार? ठिबक सिंचनामुळे पाण्याची किती टक्के ही बचत होते? तर 10 ते 20, 20 ते 30, 50 ते 60, 90 ते 100. तर आपला राईट आन्सर काय येणार? तर आपला राईट आन्सर आहे 50 ते 60% ही बचत होते ठिबक सिंचनामुळे पाण्याची. लक्षात ठेवा, 50 ते 60. 50 ते 60%. नेक्स्ट बघा. हा रोग लोह कमतरतेमुळे झालेली अवस्था असते. तर कोणता रोग? कानी, काजळी, गवताळ वाढ, केवडा. तर आपला राईट आन्सर काय ना? ऑप्शन 3 गवताळ वाढ. हा रोग लोह कमतरतेमुळे झालेली अवस्था असते. लक्षात ठेवा. तर लोहाच्या कमतरतेमुळे गवताळ वाढ हा रोग होतो. ऊस पक्वतेसाठी कोणती हवा उपयुक्त असते? हवा उपयुक्त असते. तर थंड, उष्ण, दमट यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय ना? थंड. ऊस पक्वतेसाठी थंड हवा ही आवश्यक असते. नेक्स्ट बघा. खालीलपैकी कोणती जात ऊसाची आहे? तर संपदा, नीरा, संजीवनी या सर्व. तर आपला राईट आन्सर काय येणार? या सर्व ऊसाच्या जाती आहे. नेक्स्ट बघा. कापूस पिकास कोणत्या प्रकारची जमीन चांगली मानवते? हलकी, मध्यम काळी, भारी काळी. तर यापैकी नाही. तर आपला राईट आन्सर काय येणार? भारी काळी जमीन मानवते कापूस पिकासाठी. नेक्स्ट बघा. उन्हाळी कापसाची लागवड कोणत्या महिन्यात करतात? तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून यापैकी नाही. तर उन्हाळी कापसाची म्हणतात. तर आपला राईट आन्सर काय येणार? मार्च, एप्रिल या महिन्यात उन्हाळी कापसाची लागवड ही करतात. नेक्स्ट बघा. कापसाला उन्हाळ्यातील कमाल तापमान किती असेल तरी चालू शकते? तर 20 ते 25 अंश सेल्सिअस, 35 ते 40 अंश सेल्सिअस, 40 ते 42 अंश सेल्सिअस, 42 ते 50 अंश सेल्सिअस. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 3 40 ते 42 अंश सेल्सिअस. लक्षात ठेवा. कापसाला उन्हाळी कापसातील कमाल तापमान. नेक्स्ट बघा. महाराष्ट्रातील सरासरी कापसाचे उत्पादन कमी असण्याचे कारण कोणते? तर येथील हवामान अनुकूल नाही, शेतकऱ्यांचे योग्य लक्ष नाही, देशातील कपाशीपैकी प्लस क्षेत्र महाराष्ट्रात आहे, एकूण क्षेत्रापैकी 97% कापूस कोरडवाहू घेतला जातो. तर ऑप्शन 4 हे आपलं राईट आन्सर आहे. एकूण क्षेत्रापैकी 97% कापूस हा कोरडवाहू घेतला जातो. नेक्स्ट बघा. कपाशी बियाण्यास खालीलपैकी कोणते जीवाणू सर्वप्रथम जोडतात? तर ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम, ट्रायकस यापैकी नाही. तर आपला राईट आन्सर काय ना? ऑप्शन 1 ॲझोटोबॅक्टर. ॲझोटोबॅक्टर हे कपाशीसाठी आवश्यक आहे. बियाण्याला जोडण्यासाठी जीवाणू संवर्धन. नेक्स्ट बघा. एखाद्या जमिनीत 3 वर्षातून 2 पिके घेतली गेली तर पिकांची घनता किती असते? तर 20%, 15%, 66%, 6.6%. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 3 66% असते. एखाद्या जमिनीत 3 वर्षातून 2 पिके घेतली गेली तर पिकाची घनता ही 66% असते. नेक्स्ट बघा. ऊस पक्वतेसाठी कोणते हवामान अनुकूल असते? तर उष्ण, थंड, समशीतोष्ण यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय ना? थंड. पूर्व हंगामी ऊस लागवड कोणत्या महिन्यात करतात? तर पूर्व हंगामी म्हणतात जून, जुलै, ऑक्टोबर, नोव्हेंबर, मार्च, एप्रिल, जानेवारी, फेब्रुवारी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 ऑक्टोबर, नोव्हेंबर या महिन्यात पूर्व हंगामी ऊस लागवडी करतात. सुरू ऊसाची लागवड केव्हा करावी? तर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मे, जून, जुलै, ऑगस्ट. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात करावी सुरू ऊसाची लागवड. नेक्स्ट बघा. ऊस लागवडीसाठी बेणे किती महिन्याचे असावे? तर 6 ते 7 महिने, 6 ते 7 महिने, 9 ते 11, 14 ते 15, 16 ते 18 महिने. तर आपलं राईट आन्सर काय ना? 107चं ऑप्शन 2 9 ते 11 महिनेचे बेणे ऊस लागवडीसाठी वापरावे. नेक्स्ट बघा. सुरू ऊसासाठी हेक्टरी रासायनिक खताची मात्रा किती? तर 250, 115, 115,
340, 170, 170. नेक्स्ट आहे 175, 100, 100, 300, 170, 170. तर किती मात्रा पाहिजे रासायनिक खताची सुरू ऊसासाठी? तर बघा ऑप्शन 1 250, 115, 115 एवढी मात्रा सुरू ऊसासाठी रासायनिक खताची पाहिजे. लक्षात ठेवा. सुरू ऊसासाठी एकूण किती पीक कालावधी लागतो? तर किती पीक कालावधी आहे सुरू ऊसाचा? 12 महिने, 15 महिने, 18 महिने, 21 महिने. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 1 सुरू ऊस हे 12 महिन्याचे असते कालावधी. लक्षात ठेवा. याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. ऊस पक्वतेच्या वेळी ब्रिक्स किती असावं? तर किती असावं? 12 ते 14, 16 ते 17, 20 ते 21 यापैकी नाही. तर ऊस पक्वतेच्या वेळी ब्रिक्स किती असावा? तर आपलं राईट आन्सर आहे 20 ते 21 असावं ऊस पक्वतेच्या वेळी ब्रिक्स. लक्षात ठेवा. गूळ तयार करताना भेंडीचा वापर कशासाठी करतात? तर मळी चांगल्या प्रकारे निघण्यासाठी, गुळाला चांगला वास येण्यासाठी, गुळाची चव चांगली होण्यासाठी, वरील सर्व. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 100 अकराचं ऑप्शन 1 मळी चांगल्या प्रकारे निघण्यासाठी गूळ तयार करताना भेंडीच्या रसाचा वापर करतात. नेक्स्ट बघा. कोरडवाहू शेतीमध्ये 45 ते 60 सेंटीमीटर मध्यम खोल जमिनीमध्ये कोणते पीक घेतले जाते? तर मटकी, तूर, हरभरा, एरंडी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 2 तूर. कोरडवाहू शेतीमध्ये 45 ते 60 सेंटीमीटर मध्यम खोल जमिनीमध्ये तूर हे कोरडवाहू पीक घेतले जाते. नेक्स्ट बघा. बाजरी प्लस तूर या आंतरपिकामुळे जमीन उपयोगक्षमता गुणांक किती होतो? तर 1.57, 1.77, 2.57, 2.77. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 1.57. नेक्स्ट बघा. खालीलपैकी कोणते आंतरपीक योग्य नाही? तर बाजरी प्लस तूर, हरभरा प्लस करडे, बाजरी प्लस ज्वारी, सूर्यफूल प्लस तूर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 बाजरी प्लस ज्वारी हे आंतरपीक योग्य नाही. लक्षात ठेवा. योग्य नाही म्हणतायत, बाकी योग्य आहे. हे पण लक्षात ठेवा. कोरडवाहू शेतीमध्ये जमिनीतील बाष्पीभवन रोखण्यासाठी खालीलपैकी कोणती क्रिया करतात? तर ऑप्शन बघा. पानाची संख्या कमी करणे, केओलिन फवारणे, निंदणी खुरपणी करणे, पाणी न देणे. जमिनीचे बाष्पीभवन रोखण्यासाठी, ते पण कोरडवाहू शेतीत. तर काय आहे आपला राईट आन्सर? ऑप्शन 1 पानांची संख्या कमी करणे. नेक्स्ट बघा. कोरडवाहू शेतीमध्ये भारी जमिनीत योग्य अशी ज्वारीची पिकाची जात पुढीलपैकी कोणती आहे? तर कोणती आहे कोरडवाहू शेतीमध्ये भारी जमिनीत योग्य ज्वारी पिकाची जात? तर फुले यशोदा, मालदांडी 35, CSH 13R, SPV 86. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे 2 मालदांडी 35. नेक्स्ट बघा. कोरडवाहू शेतीमध्ये रब्बी ज्वारी पिकाला संरक्षित पाणी कोणत्या अवस्थेत द्यावे? तर उगवण झाल्यावर, फांद्या फुटवे येण्याच्या वेळी, गर्भावस्थेत. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 4 गर्भावस्थेत द्यावे. कोरडवाहू शेतीमध्ये रब्बी ज्वारी पिकाला संरक्षित पाणी हे गर्भावस्थेत द्यावी. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा. खालीलपैकी कोणत्या परावर्तकाचा वापर पिकातील बाष्पीभवन रोखण्यासाठी करतात? तर केओलिन, ग्लायफोसेट, जिब्रेलिक ॲसिड, डायथेन, M45. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 1 केओलिन. बाष्पीभवन रोखण्यासाठी केओलिन या परावर्तकाचा वापर ह्या पिकात करतात. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा. जमिनीची धूप न अडवणाऱ्या व धूप अडवून धरणाऱ्या पिके पेरण्याच्या पद्धतीस काय म्हणतात? तर काय म्हणतात? सलग पीक पद्धत, पट्टापेर पद्धत, दुबार पीक पद्धत, मिश्र पीक पद्धत. तर काय म्हणतात? तर ऑप्शन 2 पट्टापेर पद्धत म्हणतात. जमिनीची धूप न अडवणाऱ्या व धूप अडवून धरणाऱ्या पिके पेरण्याच्या पद्धतीस, दोन्ही याला एकच म्हणतात, पट्टापेर पद्धत. नेक्स्ट बघा. हलक्या ते मध्यम जमिनीवर पिके, वृक्ष व गवताची लागवड करण्याच्या वनशेती पद्धतीस काय म्हणतात? कृषी वनीयकुरण, उद्यानकुरण, कुरण. तर आपला राईट आन्सर काय ना? ऑप्शन 1 कृषी वनीयकुरण. लक्षात ठेवा.
नेक्स्ट बघा, नाल्याच्या वरच्या परिसरातून एका विशिष्ट ठिकाणी येणाऱ्या पाण्याच्या क्षेत्रास काय म्हणतात? तर कोरडवाहू क्षेत्र, पाणलोट क्षेत्र, अवर्षण प्रवण क्षेत्र, वर्षा प्रवण क्षेत्र. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 पाणलोट क्षेत्र असे म्हणतात. नेक्स्ट बघा, आपत्कालीन पीक योजनेनुसार ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यात पाऊस पडल्यावर कोणते पीक पेरावे? तर रब्बी ज्वारी, सूर्यफूल, चारा पीक, सर्व पिके. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 सर्व पिके पेरावी, म्हणजे रब्बी ज्वारी पण, सूर्यफूल आणि चारा पिके. नेक्स्ट बघा, पीक पद्धती म्हणजे काय? तर पीक उगवून येण्याची पद्धत, पिके जमिनीत कोणत्या क्रमाने व कोणती घ्यावीत हे सांगणारी पद्धत, पिके कापणीची पद्धत यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? पीक पद्धत म्हणजे ऑप्शन 2 पिके जमिनीत कोणत्या क्रमाने व कोणती घ्यावीत हे सांगणारी पद्धत म्हणजे पीक पद्धती होय, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, आंतरपीक पद्धतीत दोन पिकांची मुळे खालीलपैकी कशी असावीत? एकमेकात अडकणारी, एकाच थरात वाढणारी, वेगवेगळ्या थरात वाढणारी, सारख्या आकाराची. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 3 वेगवेगळ्या थरात वाढणारी असावी, म्हणजे एकाचं मूळ हे लांब असावं किंवा एकाचं छोटं अशा पद्धतीचं, म्हणजे सोयाबीन आणि तूर. नेक्स्ट बघा, दुबार पीक पद्धतीसाठी जमीन कशी असावी? तर कशी असावी दुबार पीक पद्धतीसाठी जमीन? खोल, हलकी, मुरमाड. 320 94 नंबरचं क्वेश्चन आहे बघा. ऑप्शन 2 खोल असावी. दुबार पीक पद्धतीसाठी जमिनी खोल असावी. नेक्स्ट बघा, आदर्श पीक पद्धतीत फेरपालट व पीक पद्धती कोणत्या पिकाभोवती केंद्रित झालेली असते? तर ऑप्शन बघा, नत्र स्थिर करणाऱ्या पिकाभोवती, एकदल पिकाभोवती, द्विदल पिकाभोवती, त्या भागात जास्तीत जास्त नफा मिळवून देणाऱ्या पिकाभोवती. तर आपला राईट आन्सर काय ना? ऑप्शन 4 आदर्श पीक पद्धतीत फेरपालट व पीक पद्धती ह्या कोणत्या पिकाभोवती केंद्रित आहे म्हणतात? तर त्या भागात जास्तीत जास्त नफा मिळवून देणाऱ्या पिकाभोवती. नेक्स्ट बघा, फेरपालटीसाठी पिके निवडण्याचे काम कोणत्या क्षेत्रात मर्यादित होते? तर ऑप्शन बघा, बागायती, जास्त पावसाच्या, कोरडवाहू यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 2 जास्त पावसाच्या. फेरपालटीसाठी पिके निवडण्याचे काम हे जास्त पावसाच्या क्षेत्रात मर्यादित होते. नेक्स्ट बघा, पीक पद्धती ठरवताना खालीलपैकी कोणता घटक विचारात घेतला जात नाही? तर ऑप्शन बघा, हवामान, खताची उपलब्धता, जमिनीचा प्रकार, कीड व रोगाचा उपद्रव. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 2 खताची उपलब्धता. पीक पद्धती ठरवताना खताची उपलब्धता हा घटक विचारात घेतला जात नाही. नेक्स्ट बघा, कापूस हे फेरपालटीमध्ये मुख्य पीक असलेला महाराष्ट्रातील विभाग कोणता? तर खानदेश, कोकण, दख्खनचे पठार, विदर्भ. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 4 विदर्भ. कापूस हे फेरपालटीमधील मुख्य पीक असलेला महाराष्ट्रातील विदर्भ हा विभाग आहे. नेक्स्ट बघा, कमी सुपीक शेते पिकांचा भरणा असलेल्या फेरपालटीत समाविष्ट करावीत. तर धूप थांबवणाऱ्या, प्रमुख फायदा देणाऱ्या, फळझाडांसारख्या, अत्यंत महत्त्वाच्या. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 1 धूप थांबवणाऱ्या. कमी सुपीक शेते धूप थांबवणाऱ्या पिकांच्या भरणा असलेल्या फेरपालटीत समाविष्ट करावीत. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणता घटक शाश्वत शेतीत येत नाही? तर कोणता घटक हा शाश्वत शेतीत येत नाही? तर ऑप्शन बघा, जमिनीची मशागत न करणे, तणनाशकाचा वापर न करणे, सेंद्रिय पदार्थाचा वापर करणे, रासायनिक खताचा वापर करणे. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? ऑप्शन 4 रासायनिक खताचा वापर करणे हा घटक शाश्वत शेतीत येत नाही. नेक्स्ट बघा, ॲझोटोबॅक्टर हे खालीलपैकी काय आहे? तर काय? वनस्पती, विषाणू, जीवाणू, शेवाळे. तर आपला राईट आन्सर काय ना? ऑप्शन 3 जीवाणू आहे ॲझोटोबॅक्टर. लक्षात ठेवा, उष्ण हवामानाच्या प्रदेशात सेंद्रिय कार्बनचे प्रमाण असते. तर कसं असते? उष्ण हवामानाच्या प्रदेशात तर कमी असते. राईट आन्सर आहे कमी आहे, ऑप्शन 1. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, उन्हाळी भुईमुगामध्ये कोणत्या आच्छादनाचा वापर जास्त फायद्याचा ठरतो? तर ऊसाते पाचट, प्लास्टिक फिल्म, केओलिन यापैकी नाही. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 प्लास्टिक फिल्म.
उन्हाळी भुईमुगामध्ये. नेक्स्ट बघा, ठिबक सिंचनामुळे पाण्याची किती टक्के बचत होते? तर 20, 40, 60, 80. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 80. 80% ही बचत होते ठिबक सिंचनामुळे पाण्याची. नेक्स्ट बघा, मातीमधून होणारे बाष्पीभवन रोखण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करावा? आच्छादके, केओलिन फवारणी, खोल मशागत यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय ना? आच्छादने. नेक्स्ट बघा, खालीलपैकी जास्त पाणी लागणारे पीक कोणते? ज्वारी, गहू, सूर्यफूल, हरभरा. तर आपलं राईट आन्सर काय येणार? गहू. जास्त पाणी लागणारे पीक हे गहू आहे. लक्षात ठेवा. खालीलपैकी कमी पाणी लागणारे पीक कोणते आहेत? उन्हाळी भुईमूग, बटाटा, भात, करडई. तर आपला राईट आन्सर काय येणार? करडई. नेक्स्ट बघा, गहू पिकाला एकच पाणी उपलब्ध असल्यास ते कोणत्या अवस्थेत द्यावे? गहू पिकाला एकच पाणी उपलब्ध असल्यास ते कोणत्या अवस्थेत द्यावे? तर पोटरी, मुकुटमोडे व फुटवे, हुरडा भरण्याचा काळ, फुलोरा, सर्वसाधारणपणे फुलोरा. तर आपला राईट आन्सर काय ना? ऑप्शन 2 मुकुटमोडे व फुटवे येण्याच्या अवस्थेत द्यावी. नेक्स्ट बघा, जमिनीतील किती टक्के ओलाव्याचे प्रमाण कमी झाल्यास पाणी देणे गरजेचे आहे? तर 25%, 50%, 75%, 100%. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 2 50%. जमिनीतील 50% ओलाव्याचे प्रमाण कमी झाल्यास नंतर पाणी देणे गरजेचे आहे. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणते तण बहुवार्षिक आहे? तर आघाडा, कुडू, लव्हाडा, दुधाणी. तर आपला राईट आन्सर काय ना? लव्हाडा. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणत्या कारणामुळे पिकांना तणांचा त्रास होतो? तर तणे पिकांपेक्षा चांगले असल्याने कीटक तिकडे आकर्षित होतात. तणांचे वातावरणात सोडलेले वायू पिकांना हानिकारक असतात. तणे अन्नद्रव्याच्या व पाण्याच्या बाबतीत पिकांशी स्पर्धा करतात. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 तणे हे अन्नद्रव्याच्या व पाण्याच्या बाबतीत पिकांशी स्पर्धा करतात. या कारणामुळे तणांचा त्रास हा होतो. नेक्स्ट बघा, नको असलेली वनस्पती नको त्या ठिकाणी वाढत असेल तर तिला काय म्हणतात? तर झाड, झुडूप, तण, वृक्ष. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे तण असे म्हणतात. नको असलेली वनस्पती नको त्या ठिकाणी वाढत असेल तर तिला तण असे म्हणतात. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणते माध्यम तणांचा प्रसार करणारे नाही म्हणतात? अवजारे, पाणी, वारा, सूर्यप्रकाश. तर आपलं राईट आन्सर काय ना? 71 मधलं 4. तर सूर्यप्रकाशामुळे माध्यम हे तणांचा प्रसार करणारे नाही. अवजारामुळे पण होतो, पाण्यामुळे पण होतो, वाऱ्यामुळे पण बी वाहून जातो. लक्षात ठेवा तणांचे. खालीलपैकी कोणत्या कारणामुळे तणे रानांमधून हटविणे अवघड जाते? तर त्याची पुनरुत्पादन क्षमता जास्त असते. ती प्रतिकूल परिस्थितीतही तग धरू शकतात. त्यांचा प्रसार झपाट्याने होतो. वरील सर्व. तर आपलं राईट आन्सर काय येणार? वरील सर्व कारणांमुळे तणे रानामधून हटविणे अवघड जाते. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणत्या तंत्रास एकात्मिक तण व्यवस्थापन असे म्हणतात? तर आत्मीयतेने केलेले तण व्यवस्थापन, एकच उपाय वापरलेले तण व्यवस्थापन, अनेक उपाय वापरलेले तण व्यवस्थापन यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 अनेक उपाय वापरलेले तण व्यवस्थापन. नेक्स्ट बघा, 2,4-D हे तणनाशक कोणत्या पिकासाठी वापरले जाते? तर द्विदल, एकदल, रानटी यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 एकदल. 2,4-D हे तणनाशक एकदल पिकांसाठी वापरले जाते. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणती तणे ऊसात जास्त आढळतात? द्विदल, एकदल, पाणवठ्याच्या जागी वाढणारी, कोरडवाहू जमिनीत वाढणारी. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 पाणवठ्याच्या जागी वाढणारी तणे ही ऊसात जास्त आढळतात. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणता रासायनिक तण नियंत्रणाचा फायदा नाही? तर रासायनिक तण नियंत्रणाचा फायदा कोणता नाही असे म्हणतात? तणांचा बंदोबस्त जलद करता येतो. जमिनीखाली तणांचा व जमिनीवरील तणांचा बंदोबस्त एकदम होतो. ही पद्धत उभ्या पिकातही वापरता येते. ही सर्वात स्वस्त आणि
प्रशिक्षित माणसाची आवश्यकता असते. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4. ही पद्धत सर्वात स्वस्त आणि प्रशिक्षित माणसाची आवश्यकता नसलेली पद्धत आहे. नेक्स्ट बघा, खालीलपैकी बियांमार्फत प्रसार होणाऱ्या तणांचा प्रसार थांबविण्याचा प्रभावी मार्ग कोणता आहे? तर खालीलपैकी बियांमार्फत प्रसार होणाऱ्या तणांचा प्रसार थांबविण्याचा प्रभावी मार्ग हा कोणता आहे? तर त्यांच्या बिया गोळा करून नष्ट करणे, फुले किंवा बी येण्यापूर्वीच तणांचा नाश करणे, त्यांच्यावरून मशागत करून ती गाडून टाकणे, यापैकी नाही. तर आपला राईट आन्सर काय ना? ऑप्शन 2. फुले किंवा बी येण्यापूर्वीच तणांचा नाश करणे. नेक्स्ट बघा, टारफुला किंवा ट्रायगा हे तण खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते? तर परपजीवी, अर्धपरपजीवी, अपरपजीवी, यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2. अर्धपरपजीवी या प्रकारात टारफुला आणि ट्रायगा हे तण मोडते. नेक्स्ट बघा, तणे पूर्णतः नष्ट करणे खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत शक्य आहे? तर भरपूर पाणी असेल तर, भरपूर खते असतील तर, खूप मोठी जमीन असेल तर, खूप छोटी जमीन असेल तर. तर आपलं राईट आन्सर काय ना? खूप छोटी जमीन असेल तर तणे पूर्णतः नष्ट करणे हे स्थितीत शक्य आहे. नेक्स्ट बघा, वार्षिक पर्जन्यमान किती मिलीमीटरपेक्षा कमी असणाऱ्या क्षेत्रास अवर्षणप्रवण क्षेत्र असे म्हणतात? तर 250, 750, 1250, 1750. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2. 750 एवढे वार्षिक पर्जन्यमान कमी असणारे क्षेत्रास अवर्षणप्रवण क्षेत्र असे म्हणतात. लक्षात ठेवा. चला तर आपलं लेक्चर इथेच थांबूया. भेटूया नेक्स्ट लेक्चर.